करी जादुनी जादुनी ह्या हे विश्वाचा विश्वनायका या माझा दया सागरा हो शोकाच्या या कल्याणा माझे आयुष्य बाबा माझे आयुष्य बाबा आपण त्यागाच्या कार्यासाठी कार्य केले ज्यावेळी कार्य समाप्ती झाली बाबांना सर्व श्राप केले बाबांनी विचारलं कार्य केले का हो बाबा कोणी नियम सांगत होते की मी त्यागाचे कार्याचे पालन केले कोणी कशाचे नियम सांगले बाबांनी साधे कार्य सांगितले पण शेवट फार हुशार काळाचा मानव मोठा हुशार सर्वांनी आपापल्या पद्धतीने कार्य केले पण बाबांनी फक्त साधे कार्य सांगितले बाबांनी भीक मागितली ते सुद्धा देऊ शकलो नाही कशाची सत्य माझ्या प्रेमाची म्हणून अशा पद्धतीने पाहता की बाबा जीवनात कार्य केले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आईने आपलं आयुष्य बाबाला दिलं चला आणि म्हणून मला प्रश्न होतो की बाबांनी जी विधी प्राप्त केली तो विधी मिळाल्याचं नाव काय त्या विधी मिळाल्याचं नाव आहे आत्माराम बापू टाकळीकर सॉरी माफ करा त्या विधी मिळाल्याचं नाव आहे आत्माराम बापू सांगलीकर पुस्तकामध्ये लिहिलं नाही पण जिथे कार्यक्रमाला गेलो जे 30 वर्ष 40 वर्ष मार्गदर्शक साहेब आहेत ते सांगतात आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला ज्यावेळी नाव माहित आहे तुम्ही पुस्तक का बरं लिहिलं नाही एक व्यक्ती म्हणून का टाकलं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला भेटलं नाही पण त्यांनी नाव सांगितलं आत्माराम बापू सांगलीकर म्हणून मला कळलं चला मनामध्ये तळमळ बघून होत नाही थकल्या जीवासाठी बाबाची गरज नव्हती थकल्या जीवासाठी बाबाची गरज नव्हती काळुनी होता या विश्वाचा विश्वनायका या माझ्या दया सागरा शोकाच्या या कल्याणा माझे आयुष्य बाबा माझे आयुष्य बाबा
जुंडीजीला एकच मुलगा होता. काय नाव होतं? मनोदादा ठुबरीकर. मनो ठुबरीकर यांनी बाबांना आईला कुठे नेलं? अमेरिकेमध्ये नेलं. बाबांना विनंती केली की बाबा आई तुम्ही इथेच राहा, अमेरिका देशामध्ये राहा, तिथं काय ठेवलं इंडियामध्ये? तेव्हा बाबांनी काय म्हटलं? अरे अरे तू माझा फक्त अमेरिकेमध्ये एकच मुलगा आहे, पण लाखो मुलं माझ्या इंडियामध्ये माझी वाट बघत आहे, म्हणून तुझ्या जर एकट्या जवळ राहिलं तर मला काय फायदा? म्हणून बाबांनी परत इकडे इंडियामध्ये आले. माझ्यासारखं राहिलं असतं मी मुलाजवळ राहिलो असतो, पण बाबा स्वार्थी नव्हते. बाबा जर स्वार्थ राहिले असते बाबांनी हा परमात्म्याचा मार्ग आपल्या मर्जी आपल्या घरपर्यंत ठेवला असता, पण बाबा स्वार्थी नव्हते. म्हणून तुम्ही आम्ही सुखी आहोत, नाही तर दुखी राहिलो असतो. म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये मला काय म्हणायचं आहे? आई आमची होती गेले सोडून आईने योग मागितला. हळूहळू आईची प्रकृती खराब व्हायला लागली आणि बाबाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली. तेव्हा बाबा 6 वर्षात 3 महिने 15 दिवस जिवंत राहिले. काही कारणास्तव आईच्या आयुष्य 15 वर्षाचं भेटलं, पण काही कारणास्तव बाबा तेवढे वर्ष आयुष्य कमी शकले आणि आई ज्यावेळी गेली त्यावेळी कोणाला दिसली नाही. म्हणून आई आमची होती माया तू गेली सोडून अशी माय माऊली सेवकाची सावली, अशी माय माऊली सेवकाची सावली विश्वाच्या विश्वाचा माझे आयुष्य